चला बघूया आपण. तर यामध्ये जे क्रॉप प्रोडक्शनवरती जे अफेक्ट करणारे जे फॅक्टर्स आहेत ते आपल्याला फॅक्टर्स या ठिकाणी इंट्रोडक्टरी बघायचे आहेत. मी जसं तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं, याच्यामध्ये जसं दोन फॅक्टर्स आहेत, एक इंटरनल फॅक्टर आहे आणि दुसरं आहे एक्सटर्नल फॅक्टर. दिस आर द टू फॅक्टर्स विच अफेक्ट दी क्रॉप प्रोडक्शन्स. क्रॉप प्रोडक्शनवरती अफेक्ट करणारे दोन महत्त्वाचे फॅक्टर आहे, एक आहे इंटरनल फॅक्टर, दुसरा आहे एक्सटर्नल फॅक्टर. आता इंटरनल फॅक्टर म्हणजे सरळ सरळ जेनेटिक फॅक्टर किंवा हेरिडिटरी फॅक्टर. जेनेटिक किंवा हेरिडिटरी फॅक्टर. आता यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येईल, जसं एक्झाम्पल बघा, हायर क्रॉप यील्ड, क्रॉपचं यील्ड जास्त असणं हे जेनेटिक फॅक्टर आहे. ओके, किंवा हे जेनेटिकली कंट्रोल होतं. किंवा क्रॉपचं जे मॅच्युरिटी ड्युरेशन आहे, अर्लीनेस किंवा लेटनेस. ओके, जसं अर्ली मॅच्युरिटी हे क्रॉप प्रोडक्शनसाठी चांगलं आहे. ओके, डिसीज रेजिस्टन्स किंवा ड्राऊट टॉलरन्स, बरोबर. ओके, हे सगळे काय आहे, जेनेटिक फॅक्टर्स आहेत जे की क्रॉप प्रोडक्शनवरती अफेक्ट करत असतात, बरोबर का. हे इंटरनल फॅक्टरमध्ये येईल. तर हे आपण बॉटनीमध्ये जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंगमध्ये हे डिटेलमध्ये स्टडी करणार असतो. ओके, का हा जो पार्ट आहे आपल्याला तो जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंगमध्ये येतो. कुठला पार्ट? हा इंटरनल फॅक्टरवाला पार्ट. तर हा फार मोठा टॉपिक आहे. म्हणजे इनफॅक्टमध्ये हे इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स. जसं आता एक्सटर्नल फॅक्टरमध्ये क्लायमॅटिक फॅक्टर आहे, इडेफिक फॅक्टर आहे, बायोटिक आहे, फिजिओग्राफिक आणि सोशिओ इकॉनॉमिक आहे. याच्यामधले हे दोन जास्त महत्त्वाचे आपल्यासाठी, क्लायमॅटिक फॅक्टर आणि इडेफिक फॅक्टर. ते क्लायमॅटिक फॅक्टरमध्ये जसं प्रिसिपिटेशन आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल, टेम्परेचर आहे, बरोबर का. हे सगळे क्लायमॅटिक फॅक्टर्स जे की क्रॉपच्या प्रोडक्शनवरती अफेक्ट करत असतात. हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करतो आपण ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीमध्ये. इडेफिक फॅक्टरमध्ये जे काही फॅक्टर्स येतात ते सगळे आपल्याला स्टडी करायचं. सॉईल मॉइश्चर आहे, सॉईल टेम्परेचर आहे, सॉईल एअर आहे, हे सगळे सॉईल सायन्समध्ये आपण सॉईल फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये डिटेलमध्ये स्टडी करत असतो. ओके, जे काही फॅक्टर्स आहेत जे क्रॉपच्या प्रोडक्शनवरती अफेक्ट करतात. आता आपण फक्त खाली एक जनरल ओव्हरव्ह्यू आपण ह्या फॅक्टर्सवरती करणार आहे. ओके, तर फक्त थोडं समजून घ्या की आपण काय बघतोय. आपण बघतोय फॅक्टर्स अफेक्टिंग दी क्रॉप प्रोडक्शन. यामध्ये दोन फॅक्टर्स, एक आहे इंटरनल फॅक्टर ज्यामध्ये येते जेनेटिक किंवा हेरिडिटरी फॅक्टर म्हणून आपण, दुसरं आहे एक्सटर्नल फॅक्टर. तर एक्सटर्नल फॅक्टरमध्ये आणखी 3-4 सब टाईप्स पडतात यामध्ये, जसं क्लायमॅटिक, इडेफिक, बायोटिक, फिजिओग्राफिक आणि सोशिओ इकॉनॉमिक. ओके, तर आता पहिल्यांदा आपण जे इंटरनल फॅक्टर आहे, इंटरनल फॅक्टरबद्दल थोडंसं एक जनरल जी इन्फॉर्मेशन आहे ती घेऊया आपण. सो इंटरनल फॅक्टरमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, सो हायल्डिंग ॲबिलिटी. ओके, एखाद्या क्रॉपची हायल्डिंग जी ॲबिलिटी आहे किंवा जे कॅरेक्टरिस्टिक आहे, हे कसं कॅरेक्टर आहे, इंटरनल फॅक्टर आहे किंवा हे जेनेटिकली कंट्रोल केलं जाणारं फॅक्टर आहे. ओके, एन्व्हायरमेंटल फॅक्टरचा याच्यावरती फारसा जास्त परिणाम होत नाही, म्हणून आपण याला इंटरनल फॅक्टर म्हटलं आहे. अर्ली मॅच्युरिटी. ओके, हे सुद्धा जेनेटिक कॅरेक्टर्स आहे. एखादं बघा, आता एखादं क्रॉपची मॅच्युरिटी ही जास्त असणं चांगलं आहे की कमी असणं चांगलं आहे? ऑब्वियसली कमी असणं. म्हणजे जर का क्रॉप हे अर्ली मॅच्युरिंग असेल, म्हणजे एक एक्झाम्पल घ्या, एखादं पर्टिक्युलर क्रॉप आहे, XYZ कुठलं तरी एक क्रॉप आहे, तर दोन व्हरायटी. एक व्हरायटी आहे जी की समजा 130 ते 150 दिवसामध्ये मॅच्युअर होते आणि दुसरी आहे जी की 90 ते 100 दिवसामध्ये येते. ऑब्वियसली जी 90 ते 100 दिवसामध्ये मॅच्युअर होणारी जी व्हरायटी आहे किंवा हार्वेस्टिंगला रेडी होणारी व्हरायटी आहे, ती आपल्यासाठी जास्त फायद्याची, कारण की ती कमी दिवसामध्ये उत्पन्न देते. सोबत आपल्याला जे फील्ड मॅनेजमेंट आहे ते कमी दिवस करावं लागते. ओके, ऑब्वियसली आपले जे इनपुट आहे ते सुद्धा कमी लागतील, राईट. हां, मग आपल्यासाठी ते फायद्याचं आहे जर का क्रॉप हे अर्ली मॅच्युरिंग असेल तर. मग आता अर्ली मॅच्युरिटी किंवा लेट मॅच्युरिटी हे एन्व्हायरमेंटल फॅक्टरवरती डिपेंड का नाही, हे त्यातलं इंटरनल फॅक्टर आहे, जेनेटिक फॅक्टर आहे, म्हणून आपण याला इंटरनल किंवा जेनेटिक फॅक्टरमध्ये टाकले. हायल्डिंग ॲबिलिटी, अर्ली मॅच्युरिटी, रेजिस्टन्स टू लॉजिंग, त्यानंतर ड्राऊट, फ्लड अँड सॅलिनिटी टॉलरन्स, त्यानंतर टॉलरन्स टू इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीजेस. बघा आता ड्राऊट, फ्लड अँड सॅलिनिटी टॉलरन्स, आता हे जे काही हे दोन्ही फॅक्टर आहेत, ड्राऊट टॉलरन्स किंवा सॅलिनिटी टॉलरन्स किंवा टॉलरन्स टू इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीजेस, हे टॉलरन्स, आता हे टॉलरन्स प्लांटमध्ये कुठून येणार? एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे ते का नाही, हे इंटरनल असतं, हे जेनेटिक फॅक्टर्स आहेत. असताना तो वाचला असं आपण, काही व्हरायटीज ह्या डिसीज रेजिस्टन्स राहतात, काही व्हरायटीज ह्या सॅलिनिटी टॉलरंट राहतात, बरोबर का. जसं आता एक्झाम्पल घ्या, बीटी कॉटन आहे, हे इन्सेक्ट पेस्टला टॉलरंट आहे किंवा रेजिस्टन्स आहे. जर बीटी कॉटन हा जे बोलवर्म पेस्ट कॉम्प्लेक्स आहे त्यासाठी रेजिस्टन्स आहे. आता हे काय आहे? हे इंटरनल फॅक्टर आहे, बरोबर ना. त्याच्यामध्ये एक बीटी नावाचा जीन ट्रान्सफर केला म्हणून ते त्यासाठी रेजिस्टंट आहे किंवा रेजिस्टन्स दाखवतं. मग हे कसं इंटरनल फॅक्टर आहे की एक्सटर्नल आहे? ऑब्वियसली इंटरनल आहे, कारण की ते जीन ट्रान्सफर केलं, त्याचं पर्टिक्युलर जेनेटिक कॅरेक्टर त्याला ते कंट्रोल करते, म्हणून आपण त्याला इंटरनल फॅक्टर म्हणूया. त्यानंतर केमिकल कंपोजिशन ऑफ ग्रेन्स, का त्या प्रोडक्टची क्वालिटी काय आहे, जी काय क्वालिटी आहे, ऑल दीज आर दी जेनेटिक फॅक्टर दॅट अफेक्ट दी क्रॉप प्रोडक्शन्स, राईट. ओके, तर हे सगळे इंटरनल फॅक्टर्स आहेत जे की क्रॉप प्रोडक्शनवरती अफेक्ट करत असतात. हे जस्ट आपण एक इंट्रोडक्शन बघितलं आहे, म्हणजे इतकं सफिशियंट आहे. पण हेच आपण समोरून पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये त्या रिस्पेक्टिव्ह टॉपिकमध्ये अतिशय डिटेलमध्ये जाऊन आपण स्टडी करणार आहे. चला, त्यानंतर समोरून बघायचं आपल्याला एक्सटर्नल फॅक्टर्स. तर एक्सटर्नल फॅक्टरमध्ये बघा, क्लायमॅटिक फॅक्टर, इडेफिक फॅक्टर, बायोटिक आहे आणि त्यानंतर फिजिओग्राफिक आणि सोशिओ इकॉनॉमिक. तर आपल्याला यामध्ये
हे दोन फॅक्टर जास्त महत्त्वाचे आहेत, क्लायमॅटिक फॅक्टर्स आणि इडॅफिक फॅक्टर्स. क्लायमॅटिक आणि इडॅफिक फॅक्टर, यामधले जे काही इडॅफिक फॅक्टर्स आहेत तर हे जे इडॅफिक फॅक्टर आहे त्यातला बराचसा पार्ट आपल्याला सॉईल सायन्समध्ये येतो. आणि सॉईल सायन्स हा सब्जेक्ट आहे की आपल्याला ते अगदी सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप समजून घ्यावं लागतं, त्यावेळेस कुठेतरी जाऊन समजतं. म्हणजे या ठिकाणी जर काही मी तुम्हाला डायरेक्ट डिटेलमध्ये जाऊन शिकवलं तर ते काहीही समजणार नाही. त्यामुळं जे इडॅफिक फॅक्टरचा जो पार्ट आहे तो आपण एक जस्ट ओव्हरलुक करणार आहे, डिटेलमध्ये आपण त्याला सॉईल सायन्समध्ये स्टडी करणार आहे. ओके, तर क्लायमॅटिक फॅक्टर जो आहे हे सुद्धा आपल्याला एकदम डिटेलमध्ये ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजीमध्ये स्टडी करायला मिळणार आहे. आपण या ठिकाणी फक्त त्याला एक ओव्हरलुक करूया. त्या ठिकाणी बघा, तुमचं पूर्ण लक्ष माझ्या बोलण्याकडे असावं. क्लायमॅटिक फॅक्टर्समध्ये बघा कुठले कुठले फॅक्टर येतात. जसं याच्यामध्ये प्रिसिपिटेशन आहे, टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी, सोलार रेडिएशन, विंड वेलोसिटी आणि ॲटमॉस्फेरिक गॅसेस. ऑल दीज आर द क्लायमॅटिक फॅक्टर्स दॅट अफेक्ट द क्रॉप प्रोडक्शन्स. ओके, क्रॉपचं जे यील्ड आहे ते 50% डिपेंड करतं क्लायमॅटिक फॅक्टर्सवरती. ओके, म्हणजे 50% यील्ड हे कशावर डिपेंड करतं, क्लायमॅटिक फॅक्टर्सवरती. आणि कुठले कुठले असे क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत जे की क्रॉपच्या प्रोडक्शनवरती अफेक्ट करत असतात किंवा त्यांचा इन्फ्लुएन्स राहतो, तर तो आहे प्रिसिपिटेशन, टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी, सोलार रेडिएशन, विंड वेलोसिटी आणि ॲटमॉस्फेरिक गॅसेस. ऑल दीज आर दी क्लायमॅटिक फॅक्टर्स दॅट अफेक्ट दी क्रॉप प्रोडक्शन्स. ते आपल्याला वन बाय वन स्टडी करायचं. जसं प्रिसिपिटेशन म्हणजे काय, प्रिसिपिटेशन म्हणजे काय, that includes all the water that falls from the atmosphere. That includes rainfall, snow, fog, dew. ओके, जे काही रेनफॉल होते, रेनफॉल असेल, ड्यू असेल, फॉग असेल, मिस्ट असेल, ऑल दीज आर दी ऑर दॅट कॅन बी कॉल्ड ॲज दी प्रिसिपिटेशन. त्याला काय म्हणतो आपण, प्रिसिपिटेशन असं म्हणत असतो. आता प्रिसिपिटेशन हे काय इम्पॉर्टंट आहे की एखाद्या रिजनमध्ये बघा, प्रिसिपिटेशन म्हणजे रेनफॉल. एक्झाम्पल घेऊ आपण रेनफॉल. रेनफॉल कशी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे हे डिपेंड करतं ना की आपण कुठल्या एरियामध्ये किती रेनफॉल होते आहे, त्यावरून आपण डिसाईड करेल की आपल्याला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये कुठल्या टाईपचं क्रॉप घ्यायचं आहे. रेनफॉल पण होते, पण कशी होते नेमकी, इव्हन म्हणजे युनिफॉर्म रेनफॉल होते का अनइव्हन रेनफॉल होते, बरोबर का. म्हणजे एखादा असा एरिया ज्या ठिकाणी समजा रेनफॉल भरपूर होते, 1500-2000 सेंटीमीटर इतके रेनफॉल होते, मिलीमीटर इतकी रेनफॉल होते, परंतु ते एकाच वेळेस होते किंवा अगदी शॉर्ट पिरियडमध्ये तेवढी रेनफॉल होते, नंतर हा लंबा गॅप राहतो. ओके, म्हणजे या ठिकाणी रेनफॉल किती होते त्यापेक्षा हे पण महत्त्वाचं आहे की ते रेनफॉलचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. ओके, म्हणजे बघा एक्झाम्पल समजा जूनमध्ये भरपूर रेनफॉल झाली, आपण पेरणी करून टाकली आहे, जुलैमध्ये पाऊसच नाही पडला, ऑगस्टमध्ये नाही पडला, मग सप्टेंबरमध्ये पडला, काही कामाचं आहे का नाही. तर रेनफॉल किती होते ते पण इक्वली इम्पॉर्टंट आहे, सोबत त्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट आहे की रेनफॉलचं डिस्ट्रीब्युशन. ओके, म्हणून काय म्हटलं, रेनफॉल हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे जो की क्रॉप प्रोडक्शनवरती अफेक्ट करत असतो. मग जे असे एरिया ज्या ठिकाणी हेवी रेनफॉल होते आणि युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतं, अशा ठिकाणी असे क्रॉप्स ज्यांची वॉटर रिक्वायरमेंट जास्त आहे असे क्रॉप ग्रो केले जातात. ओके, जसं एक्झाम्पल राईस आहे, व्हीट असेल किंवा तुमचं शुगर केन आहे, टी आहे, ओके, कॉफी आहे, हे क्रॉप्स मग त्या ठिकाणी घेतले जातात ज्या ठिकाणी चांगली रेनफॉल होते आणि रेनफॉलचं डिस्ट्रीब्युशन हे युनिफॉर्म राहतं. ज्या ठिकाणी रेनफॉल म्हणजे कमी होते, ओके, तर अशा ठिकाणी काय केलं तर असे क्रॉप ज्यांची वॉटर रिक्वायरमेंट कमी आहे, जसं सॉर्गम आहे, बाजरा आहे किंवा अदर क्रॉप ज्यांची वॉटर रिक्वायरमेंट कमी आहे, असे क्रॉप त्या ठिकाणी घेतले जातात. त्यानंतर तुमचं टेम्परेचर. टेम्परेचर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर आपण समोर जिथे वन बाय वन डिटेलमध्ये स्टडी करूया. टेम्परेचरमध्ये बघा, जसं की मोस्ट ऑफ द जे क्रॉप्स आहेत ते 15 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरला ग्रो होतात. ओके, आता 15 ते 40 दिलं आहे. ओके, मोस्ट ऑफ द म्हटलं आहे आपण. मग यामध्ये वेगवेगळे आहेत, जसं आता प्रत्येक क्रॉपची टेम्परेचर रिक्वायरमेंट ही डिफरंट असेल. ओके, जसं एक्झाम्पल घेऊ आपण, जसं की व्हीट आहे. व्हीट क्रॉपच्या अगदी म्हणजे सोईंगपासून म्हणजे जर्मिनेशन टू हार्वेस्टिंगपर्यंत प्रत्येक स्टेजला याची जी टेम्परेचर रिक्वायरमेंट आहे ती वेगवेगळी आहे. व्हीटच्या सीडच्या जर्मिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू टेम्परेचर असावं लागतं 20 डिग्री सेल्सिअस. तेच त्याच्या व्हिजिटेटिव्ह ग्रोथमध्ये किंवा त्याच्या जे काय मेन ग्रोथ स्टेज राहते त्या ठिकाणी त्याला साधारणतः एक 16 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असावं लागतं. तेच हार्वेस्टिंग टाईमला टेम्परेचर हे जास्त असावं लागतं, बरोबर का. म्हणजे सिमिलरली असं वेगवेगळ्या क्रॉपसाठी वेगवेगळी टेम्परेचर रिक्वायरमेंट राहते. म्हणून टेम्परेचर हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा फॅक्टर राहतो. एखाद्या पर्टिक्युलर एरियाचं टेम्परेचर कसं आहे त्यानुसार आपल्याला क्रॉप ग्रो करावं लागते किंवा पर्टिक्युलर सीझनचं टेम्परेचर कसं आहे त्यानुसार आपण क्रॉप हे ग्रो करत असतो. जसं की व्हीट आहे आपण विंटरमध्ये घेतो, आपण ते खरीपमध्ये लावलं तरी येईल का, ऑब्वियसली नाही येणार, कारण की त्याची जी काय टेम्परेचर रिक्वायरमेंट आहे ती त्या रबीमध्येच मी अगोदर खरीप म्हटलं बहुतेक. जे व्हीट आहे ते रबी क्रॉप आहे, बरोबर का. रबीमध्ये कसं राहतं की टेम्परेचर एक कमी राहतं, विंटर सीझन आहे ना, आणि व्हीट क्रॉपची जी टेम्परेचर रिक्वायरमेंट ती सुद्धा कमी राहते, तर ती त्याच सीझनमध्ये फुलफिल होईल. जर का आपण ते व्हीट क्रॉप जर का आपण खरीपमध्ये लावलं तर ते येईल का, ऑब्वियसली नाही येणार, कारण की त्याची जी काही टेम्परेचर रिक्वायरमेंट आहे
ती फुलफिल होणार नाही. जर का टेम्परेचर रिक्वायरमेंट फुलफिल झाली नाही तर ऑब्वियसली ते क्रॉप येऊ शकणार नाही का तेवढंच त्याचं यील्ड होणार नाही. म्हणून टेम्परेचर हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यानंतर सोलार रेडिएशन. ऑब्वियसली सोलार रेडिएशन हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. ओके, जर का सोलार रेडिएशन नसलं तर ह्या पृथ्वीतलावरती कुठल्याही सजीवाचं एक्झिस्टन्स नसणार आहे, बरोबर ना. सोलार रेडिएशन नसेल किंवा सोलार रेडिएशन जे जेवढेही फिजिकल प्रोसेस आहेत ॲटमॉस्फिअरमधल्या ते कोण कंडक्ट करत असतं किंवा कोण कॅरी आउट करण्याचं काम करतं? सोलार रेडिएशन. सोलार रेडिएशन नसेल तर फोटोसिंथेसिस होणार नाही. सोलार रेडिएशन फोटोसिंथेसिस होणार नाही तर फूड मिळणार नाही. फूड मिळणार नाही तर कुठलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे नसणार आहे का. सोबत जसं इव्हॅपोरेशन आहे, इव्हॅपोरेशन ट्रान्सक्रिप्शन ह्या ज्या प्रोसेस असेल ज्या प्लांटच्या आहेत त्यासुद्धा कशामुळे होतात? ह्या सोलार रेडिएशनमुळे होतात. ओके, ज्या फोटोसिंथेसिस आहे ते सुद्धा. तर सोलार रेडिएशन साधारणतः जे 0.4 to 0.7 मायक्रॉन मीटरचे जे काय वेवलेंथ आहेत त्या फोटोसिंथेसिससाठी एकदम ॲक्टिव्ह राहतात. हे आपण समोर जाऊन डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तुम्ही मला वाटतं याआधी पण ह्या गोष्टी वाचल्या असतील. अगदी बेसिक गोष्टी आहेत, आपल्याला डिग्रीमध्ये पण झालेल्या राहतात किंवा आपण इतरही जनरली आपल्याला हे माहीत राहतं. जे फोटोसिंथेसिस आहे फोटोसिंथेसिससाठी 0.4 to 0.7 मायक्रॉन ज्या लेंथचे जे काही हे आहेत रेडिएशन्स आहेत सोलार रेडिएशन त्या ह्या युजफुल राहतात. ओके, या व्यतिरिक्त तुमचं जे काही लाईट आहे म्हणजे सोलार रेडिएशन आहे याचं जे काही लाईटली जी लेंथ राहते याच्या बेसवरती आपण क्रॉप्सला पण क्लासिफाय करत असतो. लॉंग डे प्लांट आहे, शॉर्ट डे प्लांट आहे, डे न्यूट्रल प्लांट आहे. ओके, ते सुद्धा आपल्याला समोर जाऊन स्टडी करायचं आहे. त्यानंतर विंड व्हेलॉसिटी. त्यानंतर आहे ॲटमॉस्फेरिक गॅसेस. तर विंड व्हेलॉसिटीचं पण तसंच काहीच आहे. 4 ते 6 किलोमीटर पर आवरच्या स्पीडचा विंड व्हेलॉसिटी ही नॉर्मली क्रॉपसाठी चांगली राहते. किती म्हटलं मी? 4 ते 6. बघा, 4 ते 6 किलोमीटर प्रति तास. ओके, प्रति आवर्स एवढे जे विंड व्हेलॉसिटी आहे ते क्रॉपसाठी ठीक आहे. जर का विंड व्हेलॉसिटी खूप जास्त असेल, ओके, म्हणजे पकडून झाला 15-16 किलोमीटर पर आवर किंवा त्यापेक्षा अधिक जास्त जर का विंड व्हेलॉसिटी असेल तर अशा केसमध्ये क्रॉप हे प्रॉपर स्टँड करू शकेल का? नाही करणार. ओके, जसं बनाना आहे याला विंड स्पीडचा फार थ्रेट राहतो किंवा तुमचं शुगर केन आहे. ओके, जे कोस्टल रिजनमध्ये शुगर केन लावलं तर विंड प्रॉब्लेममुळे त्याची लॉजिंग होत असते. बनानाच्या बाबतीत पण तसंच आहे. तर विंड स्पीडसुद्धा हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर मानला जातो क्रॉप प्रोडक्शनमध्ये. त्यानंतर ॲटमॉस्फेरिक गॅसेस. जसं ॲटमॉस्फेरिक गॅसेसमध्ये CO2 आहे. किती राहतं? CO2 0.038 किंवा आपण याला अप्रॉक्सिमेटली 0.04% इतकं म्हणूया CO2. ओके, त्यानंतर तुमचं ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन जे 20.93% राहते. ओके, त्यानंतर नायट्रोजन आहे साधारणतः 78% इतकं राहते. ओके, तर हे ॲटमॉस्फेरिक गॅसेस आहे. हे सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट राहतात किंवा हे सुद्धा क्रॉप प्रोडक्शनमध्ये इफेक्ट करतात. जसं CO2 आहे. CO2 फोटोसिंथेसिससाठी महत्त्वाचा राहतो. जे ऑर्गॅनिक मॅटर आहे डिकम्पोज होतं त्यावेळेस ऑर्गॅनिक मॅटरमधून CO2 रिलीज होत असतो, राईट. त्यानंतर तुमचं ऑक्सिजन आहे. ऑब्वियसली ऑक्सिजन हे महत्त्वाचं राहतं. सॉईल ऑर्गॅनिझम आहेत, ओके, त्यासाठी महत्त्वाचं राहतं. नायट्रोजन आहे जे ॲटमॉस्फेरिक गॅसेसमध्ये साधारणतः 78% नायट्रोजन आहे जे की प्लांटच्या ग्रोसाठी अतिशय महत्त्व राहतं. मग काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जे पल्सेस क्रॉप आहे ते ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हे फिक्स करत असतात, ज्या कारणामुळं त्यांची जी ग्रोथ आहे ते व्यवस्थित राहते. तर हे सगळे क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत जे की क्रॉपच्या प्रोडक्शनवरती अफेक्ट करत असतात. आता मी हे जनरल डिस्कस केलेत. आपण थोडंसं याला स्लाइटली थोडंसं समोर जाऊन डिस्कस करूयात. चला, तर यामध्ये पहिल्यांदा आहे प्रिसिपिटेशन. तर हे आपण ऑलरेडी अतिशय डिटेलमध्ये जाऊन स्टडी केलं आहे, एक्सप्लेन केलं आहे. त्यामुळे मला वाटतं यामध्ये अधिक जास्त डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही. ओके, त्यानंतर आहे टेम्परेचर. हवाला पॉईंटसुद्धा आपण व्यवस्थित डिस्कस केलं आहे. जसं टेम्परेचर जे आहे अगदी जर्मिनेशनपासून तर क्रॉपच्या हार्वेस्टिंगपर्यंत अफेक्ट करतं. मी जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे, व्हीट क्रॉप आहे याच्या जर्मिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूची टेम्परेचर रिक्वायरमेंट वेगळी आहे. तेच त्याच्या व्हिजिटेड ग्रोथमध्ये वेगळे आहे, हार्वेस्टिंग पॉईंटला वेगळे आहे. ओके, तर हा सगळा पार्ट आहे. तसं मोस्ट ऑफ द क्रॉपचे जे काही मॅक्सिमम ग्रोथ आहे ती 15 ते 40 डिग्री सेल्सियस या टेम्परेचरमध्ये होते. जर का प्रश्न विचारला गेला आपल्याला तर आपल्याला माहीत असावं. त्यानंतर हा एक टर्म लक्षात ठेवा, हे एक महत्त्वाचे आहे. कार्डिनल टेम्परेचर कशाला म्हणायचं? कार्डिनल टेम्परेचर म्हणजे कसं क्रॉपची मिनिमम, मॅक्सिमम आणि ऑप्टिमम टेम्परेचर रिक्वायरमेंट जी आहे त्याला आपण कार्डिनल टेम्परेचर असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कार्डिनल टेम्परेचर. लक्षात ठेवा काय म्हटलं आहे, एखाद्या क्रॉपची मिनिमम, मॅक्सिमम आणि ऑप्टिमम टेम्परेचर रिक्वायरमेंट याला आपण म्हणायचे कार्डिनल टेम्परेचर. जसं एक्झाम्पल घेऊया, जसं राईस क्रॉप आहे. राईस क्रॉपची मिनिमम टेम्परेचर आहे 10 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जर का 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचर जर असेल ते क्रॉप त्या ठिकाणी येणार नाही. मॅक्सिमम आहे 36 to 38 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्टिमम आहे 32 डिग्री सेल्सिअस. ऑप्टिमम आहे 32 डिग्री सेल्सिअस. म्हणजे राईस क्रॉपच्या एक प्रॉपर किंवा आयडियल ग्रोथसाठी 32 डिग्री सेल्सिअस हे एक ऑप्टिमम टेम्परेचर आहे, आयडियल टेम्परेचर आहे.
टेम्परेचर जर का 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर ते उगवणार नाही किंवा येणार नाही. म्हणजे 10 झाल्याचं मिनिमम टेम्परेचर आणि 36 ते 38 ही मॅक्सिमम झाली, ज्याच्यानंतर क्रॉपचं ग्रोथ जो होतं सीज होईल, स्टॉप होईल. ही झाली मॅक्सिमम टेम्परेचर रिक्वायरमेंट. सो दिस मिनिमम, मॅक्सिमम अँड ऑप्टिमम टेम्परेचर इज कॉल्ड कार्डिनल टेम्परेचर. ओके, हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं. जसं आता इथं 2-3 क्रॉपचं तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दिलं आहे. आपण समोर जाऊन प्रत्येक क्रॉपच्या बाबतीत हे डिटेलमध्ये स्टडी करायचं. जसं आता राईस आहे, राईसचं मिनिमम टेम्परेचर रिक्वायरमेंट 10 डिग्री सेल्सिअस आहे, ऑप्टिमम 32 आहे, मॅक्सिमम 36 ते 38 आहे. तर सिमिलरली व्हीट क्रॉप आहे, जसं की मिनिमम 3.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, म्हणजे 3.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअसपासून हे क्रॉप जे येऊ शकते. मग 3.5 किंवा 4.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचर असेल तर अशा केसमध्ये त्याचं जर्मिनेशन होणार नाही. ओके, म्हणजे मिनिमम टेम्परेचर आहे 3.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअस, ऑप्टिमम आहे 20 डिग्री सेल्सिअस आणि मॅक्सिमम आहे 30 ते 32 डिग्री सेल्सिअस. 30 ते 32 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचरमध्ये आपण व्हीट क्रॉप घेऊ शकत नाही किंवा ते प्रॉपरली त्या ठिकाणी येणार नाही. ओके, त्याचा ग्रोथ जो तो सीज होऊन जाईल. मेज आहे 8 ते 10 मिनिमम, 20 ऑप्टिमम आणि 40 ते 43 आहे मॅक्सिमम. त्यानंतर तुमचं सॉर्गम आहे 12 ते 13 मिनिमम, 25 ऑप्टिमम आणि 40 मॅक्सिमम. बघा, जसं सॉर्गम आहे, बाजरा आहे, कॉटन आहे, हे मॅक्सिमम टेम्परेचर जे ते टॉलरेट करू शकतात. ओके, आता हे आपण समजून डिटेलमध्ये क्रॉपच्या सोबत स्टडी करेल की कुठलं क्रॉपलं ऑप्टिमम टेम्परेचर किती आहे, कोणतं क्रॉप किती टेम्परेचर टॉलरेट करू शकतं. जसं कॉटन आहे मॅक्सिमम टेम्परेचर टॉलरेट करू शकतं 40, 41, 42, 43 डिग्री सेल्सिअसपर्यंत सुद्धा हे क्रॉप आपण घेऊ शकतो. चला, यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी. नंतरचा फॅक्टर आहे ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी. आता ह्युमिडिटी म्हणजे काय? ह्युमिडिटी मीन्स दॅट इज दी अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन दी ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. वातावरणाची जी काही आर्द्रता आहे किंवा वातावरणामध्ये जी काही आर्द्रता आहे त्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो. ओके, किंवा ह्युमिडिटीलाच आपण आर्द्रता म्हणतो. मग आर्द्रता म्हणजे काय? जे वॉटर आहे, जे व्हेपरच्या फॉर्ममध्ये जे वॉटर आहे जे ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण ह्युमिडिटी असं म्हणतो. दॅट इज दी अमाऊंट ऑफ वॉटर वेपर ऑर दी वॉटर वेपर प्रेझेंट इन दी ॲटमॉस्फिअर इज नोन ॲज ह्युमिडिटी. मग रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय? काय म्हटलंय? ह्युमिडिटी मीन्स that is the amount of water vapor present in the atmosphere is known as humidity. मग रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय? ह्युमिडिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये फरक आहे. ओके, ह्युमिडिटी ही जनरल टर्म झाली. वातावरणामधले जी काय आर्द्रता आहे किंवा जे काही व्हेपर आहे त्याला आपण ह्युमिडिटी म्हटलं आहे. ओके, पण वातावरणामध्ये ॲक्च्युअली किती अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर आहे आणि त्या वातावरणामध्ये एक सॅच्युरेशन निर्माण होण्यासाठी ॲक्च्युली किती अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर असायला पाहिजेत, याचा जो काही डिफरन्स आहे किंवा याचा काही रेशो आहे त्याला आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणत असतो. ओके, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टेम्परेचरला त्या वातावरणामध्ये किती अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर प्रेझेंट आहे ॲक्च्युअली आणि सॅच्युरेशन निर्माण होण्यासाठी ॲक्च्युअली अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर किती असायला पाहिजे, याचा जो काही रेशो आहे त्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतोय. कदाचित मी काय म्हणतोय हे तुमच्या लक्षात नसेलही येत कदाचित एखाद्या वेळेस, कारण की हा सुद्धा एक वेगळा आणि फार मोठा टॉपिक आहे. तर आपण या ॲग्रिकल्चर अँड मेट्रोलॉजीमध्ये डिटेलमध्ये स्टडी करत असतो. ओके, तर हे तुम्हाला ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीमध्ये अधिक डिटेलमध्ये लक्षात येईल. ओके, तरी पण मी परत एक गोष्ट तुम्हाला रिपीट करतो की रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय होतं. जसं ह्युमिडिटी मेजर करण्याचे 2-3 पॅरामीटर्स आहेत. ओके, आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, त्यानंतर तुमचं स्पेसिफिक ह्युमिडिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी असे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया की जसं म्हणजे ॲक्च्युअल काय आहे. जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय म्हटलं आपण, एखाद्या वातावरणामध्ये जे काही ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर आहे, वॉटर व्हेपर जे काय आहे वॉटर व्हेपर, ओके, at the amount of water vapor present in the atmosphere and the actual amount of water vapor required to bring the atmosphere to the saturation. This ratio is known as relative humidity. लक्षात आलं काय म्हटलं तर वातावरणामध्ये ॲक्च्युअली किती अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर प्रेझेंट आहे आणि त्या पर्टिक्युलर प्रेशरला टेम्परेचरला तिथं त्या ठिकाणी वातावरणामध्ये सॅच्युरेशन निर्माण होण्यासाठी किती अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर असायला पाहिजे याचा रेशो म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हां, बघा, जर का रिलेटिव्ह ह्युमिडिटी समजा 100% आहे, इथं दिलं असेल कुठंतरी एक्झाम्पल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% आहे म्हणजे वातावरणाचा पूर्ण स्पेस हा पाण्याने भरलेला आहे किंवा जो पूर्ण स्पेस आहे ॲटमॉस्फिअरचा तो पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे. अशा वेळेस सॉईलमधून इव्हॅपोरेशन किंवा प्लांटमधून ट्रान्सपिरेशन होणार नाही. हां, जर का रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी असेल तर अशा वेळेस काय होईल, त्या ठिकाणी इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन हे जास्त असेल. मग आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मोस्ट ऑफ द क्रॉपसाठी रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही किती सुटेबल आहे. साधारणतः 40 ते 60% ही ह्युमिडिटी जी ती मोस्ट ऑफ द क्रॉपच्या ग्रोथसाठी सुटेबल आहे. ओके, फार कमी असे क्रॉप आहेत जे की 80पेक्षा जास्त रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये ग्रो होऊ शकतात. ओके, त्यामुळे हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा. ज्यावेळेस रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असते त्यावेळेस इन्सेक्ट पेस्ट आणि डिसीजेसचा अटॅकसुद्धा किंवा आउटब्रेक हा जास्त राहतो. बघा काय सांगितलं आहे, मोस्ट ऑफ द क्रॉपसाठी जे रिलेटिव्ह ह्युमिडिटी सुटेबल आहे ती किती आहे, 40 ते 60%. किती आहे, 40 ते 60%.
फार कमी असे क्रॉप आहेत जे की 80पेक्षा जास्त % रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये ग्रो होऊ शकतात किंवा होतात. जर का रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असेल, म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी जेवढी जास्त असेल तेवढा इन्सेक्ट पेस्ट आणि डिसीजचा आउटब्रेक होण्याचा चान्सेस हा जास्त राहतो. म्हणून हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे जो की क्रॉप प्रोडक्शनसाठी कन्सिडर केला जातो. नंतर आहे सोलार रेडिएशन, ऑलरेडी डिस्कस केला आपण हा पार्ट चांगल्यानं. नंतर विंड व्हेलॉसिटी आहे, हा वाला पार्ट सुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे. नंतर ॲटमॉस्फेरिक गॅसेस ऑन प्लांट ग्रोथ, हा सुद्धा आपण जो तो ऑलरेडी डिस्कस केला आहे. तेच आहे जे मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस करून सांगितलं आहे, त्यामुळे परत तेच वाचून सांगण्यात काही अर्थ नाही. त्यानंतर आहे इडॅफिक फॅक्टर्स, नंतरचा पॉईंट आहे इडॅफिक फॅक्टर. तर इडॅफिक फॅक्टरमध्ये बघा काय काय दिलं आपल्याला, सॉईल मॉइश्चर, सॉईल एअर, सॉईल टेम्परेचर, सॉईल मिनरल मॅटर, सॉईल ऑर्गॅनिक मॅटर, सॉईल ऑर्गॅनिझम आणि सॉईल रिॲक्शन. हा सगळा पार्ट आपल्याला सॉईल सायन्समध्ये डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. काय करायचं आपल्याला सॉईल सायन्समध्ये डिटेलमध्ये स्टडी करायचं. सॉईल मॉइश्चर हा, आता हा एक्झाम्पल आपण सॉईल मॉइश्चर हा एक फॅक्टर गृहीत धरूया. सॉईल मॉइश्चर हा फॅक्टर आपल्याला स्टडी करायचा आहे. आता जसं वॉटर आहे, वॉटर हे इंडिस्पेन्सिबल आहे, बरोबर का. वॉटर इज कन्सिडर ॲट दी इंडिस्पेन्सिबल फॉर दी ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी वॉटर कसं इंडिस्पेन्सिबल आहे, बरोबर ना. म्हणजे वॉटरशिवाय आपण जगू शकतो का, नाही जगू शकत, आपणही नाही किंवा कुठलंही लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही. म्हणून त्याला आपण काय म्हटलं, इंडिस्पेन्सिबल फॉर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, तर सिमिलरली प्लांटसाठी पण इक्वली इम्पॉर्टंट आहे, कारण की जसं न्यूट्रिएंट अपटेक असेल, न्यूट्रिएंट अपटेकसाठी महत्त्वाचं आहे. प्लांटची टर्जिडिटी मेंटेन करण्यासाठी आवश्यक आहे. त्याचे जे काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत प्लांटच्या, त्यासाठी ते महत्त्वाचं राहतं. ओके, आता सॉईल मॉइश्चर, आता सॉईल मॉइश्चर का इम्पॉर्टंट आहे मग, आता सॉईल मॉइश्चर हा फॅक्टर का महत्त्वाचा आहे, डिपेंड करतो ना की सॉईलचं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे, बरोबर ना. सॉईल जर का वॉटर होल्ड करू शकत असेल तरच ते प्लांट त्याला अपटेक करेल. जसं एक्झाम्पल घ्या, एक सँडी सॉईल आहे, आता तुमच्या लक्षात येणार नाही की नेमकं मी काय लिहितो. तो सँडी सॉईल आहे, दुसरी एक क्ले सॉईल आहे, ओके, एक लोमी सॉईल आहे, असे 3 टाईपचे सॉईल आहेत. ओके, जी लोमी सॉईल आहे ती बेस्ट सॉईल आहे ऑलमोस्ट ऑल क्रॉप्सच्या ग्रोथसाठी. क्ले सॉईल जी आहे ती असे क्रॉप्स जे की ज्याची रिक्वायरमेंट वॉटर रिक्वायरमेंट जास्त आहे त्या क्रॉपसाठी सुटेबल आहे. सँडी सॉईल ही ज्या क्रॉपची वॉटर रिक्वायरमेंट जास्त आहे त्या क्रॉपसाठी सुटेबल नाही आहे, कारण की सँडी सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी फार कमी आहे, फार म्हणजे सगळ्यात कमी आहे. क्ले सॉईलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सगळ्यात जास्त आहे, परंतु त्याचं वॉटर लॉगिंगचे प्रॉब्लेम्स क्ले सॉईलमध्ये जास्त राहतात. त्या ठिकाणी लोमी सॉईल आहे जी बेस्ट सुटेबल आहे, कारण की याच्यामध्ये वॉटर लॉगिंग पण होत नाही आणि जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा चांगली राहते. का, कारण की त्याचे प्रॉपर्टीज आहेत, आता हे इथं एक्सप्लेन करणं शक्य नाही, हे आपण कुठं स्टडी करेल, सॉईल सायन्समध्ये. जसं क्ले सॉईलमध्ये म्हटलं तर क्लेचं प्रमाण जास्त राहतं. क्लेचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळे याच्यामध्ये जे मायक्रोपोर्स आहेत ते जास्त राहतात. जेवढे नंबर ऑफ मायक्रोपोर्स जास्त असेल तेवढी त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असेल. सोबतच जेवढं क्लेचं प्रमाण जास्त आहे ती सॉईल ही प्लास्टिक राहते, हेवी असल्यामुळे त्या ठिकाणी वॉटर लॉगिंगचे प्रॉब्लेम्स राहतात. जसं सँडी सॉईल आहे, सँडी सॉईलमध्ये क्लेचं प्रमाण फार कमी राहतं, सँडचं प्रमाण जास्त राहतं, त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी फारच कमी असते. तर असे क्रॉप जे की ज्यांची वॉटर रिक्वायरमेंट जास्त आहे त्या क्रॉपसाठी सॉईल सुटेबल नाही आहे. ओके, तर हे सॉईल मॉइश्चर हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर सॉईलमध्ये पण सुद्धा जे परमनंट बिल्डिंग पॉईंट आणि जे काय फील्ड कॅपॅसिटी आहे, ओके, जे वॉटर फील्ड कॅपॅसिटी टू परमनंट बिल्डिंग पॉईंट या प्रेशरला किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशरला होल्ड केलं राहतं, ते पाणी हे प्लांटच्या यूजसाठी अवेलेबल राहतं किंवा त्याला आपण अवेलेबल वॉटर असं म्हणत असतो. आता हे काय आहे सर नेमकं, what is the available water? That is the water hold between field capacity and permanent building point is called available water. तर हे सुद्धा आपल्याला सॉईल फिजिकल प्रॉपर्टीमध्ये सॉईल वॉटरमध्ये स्टडी करायचं आहे. हे सुद्धा इतकं सहजपणे समजेल असं नाही आहे. त्यामुळे मी पहिलं सांगितलं की सॉईल सायन्स असा विषय आहे की आपल्याला अगदी बेसिकपासून स्टेप बाय स्टेप समोर जाऊन शिकावा लागतो. ओके, त्यामुळे हे इथं नाही जरी समजलं तरी चिंता करायची नाही आहे, घाबरायचं नाही आहे. समोर जाऊन आपल्याला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये स्टडी करायची आहे. त्यानंतर सॉईल इयर सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. ओके, जसं की बघा आता सॉईल इयर एक नॉर्मल बघा तुम्ही बघितलं असेल की जे सॉईलचं जे कंपोजिशन आहे जर का आपण व्हॅल्यूम बेसिसवरती बघितलं तर कशा पद्धतीने राहतं कंपोजिशन ऑफ सॉईल ऑन द व्हॅल्यूम बेसिस. ओके, बघा तर यामध्ये 45% मिनरल मॅटर राहतं, 45% मिनरल राहते. ओके, अशा पद्धतीने लिहा. त्यानंतर 5% ऑर्गॅनिक मॅटर राहते. त्यानंतर तुमचं 25% हे एअर स्पेसेस राहतात आणि 25% हे वॉटर स्पेसेस राहतात. बघा व्हॅल्यूम बेसिसवरती जर का आपण सॉईलचं जर का कंपोजिशनचं जर का स्टडी केला तर त्यामध्ये
त्या व्हॉल्यूम बेसिसवरती 45% मिनरल मॅटर आढळतात, 5% ऑर्गॅनिक मॅटर, 25% म्हणजे 50% आपले स्पेसेस राहतात, सरळ सरळ पोअर स्पेसेस राहतात, 50% पोअर स्पेसेस राहतात, त्यापैकी 25% एअर स्पेसेस आणि 25% वॉटर स्पेसेस राहतात. ओके, हे महत्त्वाचं राहतं. एअर स्पेसेससुद्धा महत्त्वाचे राहतात, जसं प्लांटच्या एरिएशनसाठी म्हणा किंवा ज्या सॉईलचे काही सॉईलमध्ये जे काही मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे सॉईल एअर हे अतिशय महत्त्वाचं राहतं. जसं एखाद्या वेळेस बघा की वॉटरलॉक सॉईल आहे, सॉईल कशी आहे, वॉटरलॉक कंडिशनमध्ये आहे, तर अशा वेळेस त्या ठिकाणी एरिएशन नाही होतं, क्रॉप काय होतं, डेड होतं, जळून जातं. ओके, त्यामुळं ॲटलिस्ट 25% जे पोअर स्पेसेस आहेत सॉईलमधले ते टोटल पोअर स्पेसेसच्या 50% किंवा टोटल सॉईल व्हॉल्यूमच्या 25% जे ते इयर्स जे स्पेसेस आहेत ते हवेने भरलेले पाहिजेत आणि रिमेनिंग 25% जो पार्ट आहे टोटल व्हॉल्यूमचा तो वॉटरने भरलेला असायला पाहिजेत. ही जी कंडिशन राहते ही क्रॉपच्या ग्रोथसाठी सुटेबल राहते. ओके, किंवा आयडियल राहते. ओके, म्हणजेच टोटल पोअर स्पेसेसच्या 50%पेक्षा जास्त पोअर स्पेसेस जर का पाण्याने भरलेले असतील तर अशी केस जी आहे ती क्रॉपच्या ग्रोथसाठी प्रॉपर नसते. मी काय म्हटलं, टोटल पोअर स्पेसेसच्या 50% म्हटलं, टोटल व्हॉल्यूमच्या नाही म्हटलं, टोटल सॉईल व्हॉल्यूमच्या नाही, जे सॉईलमध्ये जे काय टोटल पोअर स्पेसेस राहतात त्याबद्दल बोललो मी. ओके, तर हे सुद्धा इतकं सहज समजत नाही, त्यामुळे मी पहिलंच सांगितलं आहे की आपल्याला हा जो पार्ट आहे तो इथं समजून घेणं इतकं सोपं नाही. आपल्याला स्टेप बाय स्टेप सॉईल सायन्समध्ये एक एक गोष्ट समजून घ्यावं लागेल, त्यावेळेस आपल्याला हा पार्ट समजेल. त्यामुळं हा जो सगळा पार्ट आहे तो मी सध्या या ठिकाणी थोडंसं स्किपच करतो, कारण की हा इतका सोपा नाही आहे. आपल्याला स्टेप बाय स्टेप जर समजून घ्यावं लागतं. सॉईल सायन्स कसं आहे की तुम्हाला सुरुवातीला रॉक्स म्हणजे काय, मिनरल्स म्हणजे काय, त्यानंतर वेदरिंग ऑफ रॉक्स, ओके, सॉईल प्रोफाईल, हा सगळा स्टेप बाय स्टेप समोर जाऊन शिकावं लागतं. त्यावेळेस पुढे जाऊन सॉईल फिजिकल प्रॉपर्टी समजते. सॉईल फिजिकल प्रॉपर्टी समजल्या तर आपल्याला समोरचा पार्ट हा समजतो. ओके, त्यामुळं हा पार्ट थोडंसं आपण स्किप करूया. हा पार्ट आपल्याला अगदी डिटेलमध्ये सॉईल सायन्समध्ये दिलेला आहे आणि आपल्याला त्याच ठिकाणी जाऊन हा पार्ट जो स्टडी करायचा आहे. ओके, एवढी गॅरंटी आहे की जे काही मी तुम्हाला शिकवेल, आता हे जसं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. ओके, तर इंट्रोडक्टरी लेक्चर असल्या कारणामुळं इथं आपण ज्याही गोष्टी बघतोय अगदी बेसिक गोष्टी बघतोय. ओके, जेही टॉपिक आपण बघतोय अगदी बेसिक लेवलनं बघतोय. समोर जाऊन ज्यावेळेस आपण हेच टॉपिक डिटेलमध्ये बघेल त्यावेळेस खात्रीपूर्वक सांगू शकतो की मी एक वेळा शिकवल्याच्या नंतर तुम्ही तो टॉपिक कधीही विसरणार नाही. ओके, जे काही कन्सेप्ट तुम्हाला शिकवले जातील ते कन्सेप्ट तुम्ही लाईफ टाईम कधीही विसरणार नाही. तुम्हाला झोपेतून जरी उठवलं आणि सांगा म्हटलं तरी स्वतः तुम्ही सांगू शकाल. अशा पद्धतीनं तुम्हाला हे कन्सेप्ट शिकवले जातील, अशा पद्धतीने हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर केले जातील, याची 100% गॅरंटी आहे, खात्री आहे. चला, त्यामध्ये कुठले सॉईल मॉइश्चर आहे, सॉईल एअर आहे, सॉईल टेम्परेचर, सॉईल मिनरल मॅटर, हे सगळे फॅक्टर्स आपल्याला जे काही इड इफेक्ट फॅक्टर्स आहेत हे सगळे इड इफेक्ट फॅक्टर्स आपल्याला नंतर सॉईल सायन्समध्ये डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. हे सगळे फॅक्टर मी सध्याला स्किप करतो या ठिकाणी. ओके, जसं बघा आता याच्यामध्ये थोडंसं ओव्हरलुक करूया आपण. जसं मी तुम्हाला सॉईल मॉइश्चरबद्दल सांगितलं, सॉईल एअरबद्दल सांगितलं आहे, सॉईल टेम्परेचर आहे. सॉईल टेम्परेचर जसं की सॉईलमध्ये ज्या मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज राहतात त्यासाठी महत्त्वाचं राहते. मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी डिकम्पोजिशन असेल किंवा अदर मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी पण महत्त्वाचं राहतं. जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे की सॉईलमध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करत असतात, तर त्यांचे टेम्परेचर रिक्वायरमेंट काय आहे त्यासाठी पण सुद्धा हा फॅक्टर जो अतिशय महत्त्वाचा राहतो. सोबत बघा सॉईल मिनरल मॅटर आहे, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं ते सॉईल मिनरल मॅटर पण महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यानंतर सॉईल ऑर्गॅनिक मॅटर, तर सॉईलमध्ये किती ऑर्गॅनिक मॅटर आहे त्यावर ते डिपेंड करते सॉईलची फर्टिलिटी किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्यामुळे काय म्हटलं की हे सगळे फॅक्टर ते क्रॉप प्रोडक्शनसाठी महत्त्वाचे राहतात. त्यानंतर सॉईल ऑर्गॅनिझम आहे, जसं सॉईलमधले जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत तर काही ऑर्गॅनिझम आहे जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला डिकम्पोज करण्याचं काम करत असतात, म्हणून ते सुद्धा महत्त्वाचा रोल प्ले करतात. सोबतच काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतात, ते सुद्धा मग क्रॉपच्या प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू एक महत्त्वाचे फॅक्टर आहेत, म्हणून आपण ते या ठिकाणी इंग्लिश केलं आहे. त्यानंतर सॉईल रिॲक्शन आहे, जसं सॉईल पीएच, सॉईल रिॲक्शन म्हणजे सरळ सॉईलचा पीएच. ओके, तर सॉईल पीएचमध्ये सॉईल रिॲक्शन म्हणजे सरळ आपण या ठिकाणी सॉईलचा पीएच, बरोबर का, सॉईल पीएच. आता हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. नॉर्मली जे न्यूट्रल पीएच जो आहे म्हणजे PS7 जी कंडिशन असते ती मोस्ट ऑफ द क्रॉपसाठी सुटेबल राहते. पीएच जर का ॲसिडिक असेल म्हणजे 7पेक्षा कमी असेल किंवा 6.5 पेक्षा, 7पेक्षा नाही म्हणून आपण 6.5 पेक्षा पण जर कमी पीएच असेल तर अशा वेळेस जे फेरस आणि ॲल्युमिनियम आहे त्याचा टॉक्झिक इफेक्ट होतो क्रॉपच्या ग्रोथवरती. ओके, किंवा ॲसिडिक कंडिशन या व्यतिरिक्त जसं की सॉईलच्या पीएचवरती डिपेंड करते की कुठले एलिमेंट्स अवेलेबल असेल किंवा नसेल. जसं फॉस्फरस आहे अगदी न्यूट्रल सॉईल पीएच कंडिशनलाच अवेलेबल राहतो. न्यूट्रल सॉईलच्या कंडिशनला फॉस्फरस बोरॉन अवेलेबल राहतो. ज्यावेळेस पीएच हा 6.5च्या वरती असेल, 6.5 किंवा 7.5च्या वरती असेल अशा केसमध्ये नायट्रोजन फॉस्फरस नायट्रोजन आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम हे एलिमेंट अवेलेबल राहतात. जेव्हा पीएच हा
साधारणतः 4.5 to 6.5च्या रेंजमध्ये राहतो, त्यावेळेस अदर जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते अवेलेबल राहतात. जर का pH फारच कमी असेल तर अशा वेळेस त्याचं फेरस आणि ॲल्युमिनियमची अवेलेबिलिटी जास्त होते, जास्त म्हणजे इतकी जास्त होते की त्याचा टॉक्झिक इफेक्ट होतो, ॲडव्हर्स इफेक्ट होतो क्रॉपच्या ग्रोथवरती. म्हणून हा सॉईल pH सुद्धा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे क्रॉप प्रोडक्शनमध्ये. तर हे सगळं जे काही आहे हे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करता येतं सॉईल सायन्समध्ये, कारण हे या ठिकाणी इतकं पहिल्याच लेक्चरमध्ये इतकं सगळं डिटेलमध्ये जाऊन जर का तुम्हाला शिकवलं तर काहीही समजणार नाही, उलट आपल्याला टेन्शन यावं लागेल की हे तर खूप अवघड आहे, मला तर काही माहीत नाही. ओके, म्हणून हे सध्या फक्त स्किप करायचं, फक्त तुम्हाला आपल्या सिलेबसला हा सगळा पार्ट दिला आणि आपल्याला तो स्टडी करायचा आहे, याचा फक्त आपण एक ओव्हरलुक बघतोय. समोर जाऊन आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं आहे यातला मोस्ट ऑफ द पार्ट आपल्याला समोर जाऊन डिटेलमध्ये एका सेपरेट लेक्चरमध्ये स्टडी करायचा आहे.